आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। डंपरच्या धडकेत ताणंग येथील दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू। आमचे कुपवाड वार्ताहर भरत कांबळे कळवतात की कुपवाड एमआयडीसी सावळी रस्त्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डंपरने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातामध्ये पंडित रंगराव पवार वय 45 राहणार ताणंग तालुका मिरज जिल्हा सांगली व पांडुरंग लक्ष्मण कांबळे वय 42 राहणार सावळी तालुका मिरज जिल्हा सांगली असे मयत झालेल्या दोघा व्यक्तींची नावे आहेत। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बुधवारी दिनांक 17 जून रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला। यातील पंडित पवार हे कुपवाड एमआयडीसी मधील एका कंपनीत कामाला होते। पंडित दुपारच्या वेळी कामावरून घरी जात असताना हा अपघात घडला। पंडितच्या दुचाकीवर पांडुरंग कांबळे हे त्यांच्या सोबत होते। कुपवाड सावळी रोडच्या दिशेने जात असताना आरटीओ ऑफिस पासून काही अंतरावर पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव डंपर क्रमांक MH10CR 6990 ने त्यांच्या दुचाकी क्रमांक MH10CS 0559 ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकी आणि दुचाकीवरील दोघे खाली पडले। त्यामध्ये दोघांच्या डोक्यास गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला। या अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। यानंतर आयुष हेल्पलाईन टीमच्या व जीवरक्षक टीमच्या मदतीने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। या अपघाताची नोंद करण्याचे काम कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होते। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।